हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। कारमायकल रोड स्फोटक प्रकरणी सचिन वाझेसह 10 जणांविरोधात आरोप निश्चित। दहशतवादी टोळी बनवून कट रचल्याचा आरोप। भारतातील तरुणांची झेप अंतराळापर्यंत, तरुणांसाठी राष्ट्र प्रथम हाच सर्वोच्च मंत्र। तरुण हा देशाची सर्वात मोठी ताकद, म्हैसूरमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान। डिलिमिटेशनमुळे तमिळनाडूचं नुकसान होणार। डिलिमिटेशन हे आरएसएस आणि भाजपचं कारस्थान, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल। $45 लाखांची लाच घेणाऱ्या विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाडला 4 दिवसाची पोलीस कोठडी। बीड आणि नांदेडमधील घराच्या झडतीतील 3 तोळे सोने आणि 1 लाख रुपयांची रोकड जप्त। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा आणि मुलुंड मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक। जलद लोकल धीम्या मार्गावरून धावणार। विदर्भ, मराठवाड्यात, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस। चंद्रपुरात इरई नदीला पूर आला, तर कोल्हापुरात राधानगरी धरण ओव्हरफ्लो। कुलगाम हल्ल्यात लष्कराचा दहशतवादी लतीफ संशयाचा भोवऱ्यात। 250 जणांमधून 2 हिंदू मजुरांना नाव विचारून गोळ्या घालून हत्या। लतीफच्या शोधासाठी सुरक्षा दलांची मोठी शोध मोहीम। आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला पहिल्यांदाच मिळाली 7 गोल्ड मेडल। 13 सुवर्ण पदकांसह भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानकावर। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। धाराशिव जिल्ह्यात 2025च्या पीक विमा वाटपात विमा कंपनीचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे। बडजी इथल्या एका अल्प भूधारक अपंग शेतकऱ्याची विमा कंपनीने क्रूर थट्टा केली आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टीत संपूर्ण सोयाबीनचे पीक वाहून गेलं होतं। शेतीसाठी हात उसने पैसे घेऊन या शेतकऱ्याने 700 रुपयांचा विमा हप्ता भरला होता। मात्र आता नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने या शेतकऱ्याला अवघे 211 रुपये दिले आहेत। स्वतः अपंग, पत्नी अंध आणि सांभाळ करणारी मुले बाहेरगावी अशा बिकट परिस्थितीतही विमा कंपनीने अत्यंत तोकडी मदत दिल्याने हा विमा स्वीकारणारच नाही असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्याने घेतलाय। केवळ एका शेतकऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण वडजी गावावरच विमा कंपनीने अन्याय केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यात 2025 सालचा पीक विमा कंपनीने मंजूर केला आहे। त्या विमा कंपनीच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। मात्र याच्यात विमा कंपनीने घातलेला गलतान कारभार जो आहे तो सगळ्यात मोठा चव्हाट्यावर आला आहे। आपण आता वाशी तालुक्यातील वडजी या गावात आहेत। आपल्यासोबत हे अपंग शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना तशी बघायला गेली तर नाम मात्र 60 गुंठे एवढी जमीन आहे। यांनी उसने पैसे घेऊन, त्यांना एकतर घरात सांभाळायला कुणी नाही याची त्यांची अडचण आहे, घरी त्यांची पती पत्नी तेच, आणि उसने पैसे घेऊन त्यांनी 700 रुपयाचा विमा भरला होता। केवळ नाम मात्र 270 रुपये पीक विमा आला आहे। ते शेतकरी आपल्यासोबत आहेत। मला सांगा, किती क्षेत्र आहे तुम्हाला? 62 आर। किती पीक विमा भरला होता? 700 रुपये। 720। किती मिळाला? 211 रुपये। काय करायचं 211 रुपयाचं? काय उचलच नाही मी ते. उचलत नाहीत पैसे? तर आपल्याकडे अतिवृष्टी झाली होती, सोयाबीन राहिलं होतं का तुमचं शेतात? नाही काय नव्हतं ते. त्याचा पंचनामा झाला होता का? हो. बरं, त्याचं नुकसानीचं काय मिळालं का? नाही त्याचे बी नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत। हे 270 रुपयाचं काय करेन मग आता? आता काय करतं, सगळं खर्च तेवढंच म्हणायचं काय? हां, तेवढंच उचललं त्यानं, पुन्हा काय करायचं? होय, बरं, पैसे उचलले नाहीत? नाही उचललं. मग विमा कंपनीला काही संपर्क केला का तुम्ही? नाही नाही ना? नाही. कुठल्याही निकषावरती हा विमा दिलेला आहे। जर पीक कापणी प्रयोगावर जर विमा दिलेला असेल तर पारगाव सर्कलमध्ये हेक्टरी 2.5 क्विंटलचं पीक कापणी प्रयोगातून उत्पन्न आलेलं आहे आणि तेर सर्कलचं पण तेवढंच आलेलं आहे। तर पारगाव सर्कलला 2700ने पैसे दिलेले आहेत आणि तेर सर्कलला
24,800 रुपयाने पैसे दिलेले आहेत. मग पीक कापणीमध्ये जर उत्पन्न तेवढंच असेल, जर पीक कापणीवर दिलं असेल तर दोन्हीला समान मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे. आणि जर यांना सॅटेलाईटवरनं म्हणतात की आम्ही सॅटेलाईटवरनं बघितलेलं आहे, तर जे पीक कापणी करणाऱ्या अधिकाऱ्याला जे शेंगा जे उत्पन्न दिसलं ते सॅटेलाईटहून ह्यांना काय दिसलंय, यांच्याकडे कुठला नवीन म्हणजे तफावत काय आहे? हा. तफावत मोठी आहे. तर मग हे कंपनीनं पूर्णपणे याच्यामध्ये हे गोंधळ केलेला आहे. विमा भरला होता 1160 रुपयाने हा. हेक्टरी, आलाय 985 रुपये हेक्टरने आला. किती नुकसान झालं मग? नुकसान तर किती झालं, ते भरलेले पैसे आले नाहीत ना, की नाही आलेलं बरं झालं असतं, अशी शेतकऱ्याची भावना आहे. काय आम्ही रस्ता रोको करणार आहेत, बरं बरं सोमवारीच उद्याचा रस्ता रोकोचं पत्र ते दिलंय. बरं. शेतकरी आम्ही रस्ता अडविणार आहेत उद्या. ठीक. हो. बरं. शेतकरी आक्रमक रास्ता रोको. आता यांच्या जर परिस्थिती बघितली या बाबांची तर यांना नीट चालताही येत नाही. त्यांनी जर उसने पैसे घेऊन जर विमा भरला असेल आणि त्यांना जर केवळ 200 रुपये हा विमा आला असेल तर त्या विमाचं करायचं काय, असा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नेमकी ही पाहणी करताना किंवा विमाचे निकष लावताना विमा कंपनीने काय घातलं होतं आणि कशाच्या आधारे हा केलाय, हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. सागर जाधवसह बालाजी निरुफळ, न्यूज 18 मराठी, वडजी, धाराशिव. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जळगावातून. जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आता मुसळधार पाऊस झालेला आहे. धरणातील जलसाठा वेगाने वाढलाय, त्यामुळे धरणाची 6 दरवाजे जे आहेत ते 60 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. गिरणा नदीपात्रात सध्या तब्बल 14,856 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पिलखोड, सायगाव आणि परिसरातील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तर मावळ तालुक्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भात शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकरी हे मोठ्या उत्साहात भात लागवड करताना दिसत आहेत. मावळ तालुक्यात प्रामुख्याने इंद्रायणी, आंबेमोहूर आणि फुले समृद्धी या भाताच्या जातींची लागवड केली जाते. तालुक्यात दरवर्षी सुमारे 12,500 हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. यंदा पावसाची चांगली साथ मिळाल्याने रोपवाटिकांमधील रोपे ही जोमदार वाढली असून लागवडीची कामं वेगाने सुरू आहेत. शेतकरी कुटुंबांसह शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने भात लागवड करतात. विशेष म्हणजे तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांसोबत शेतात उतरून भात लागवडीचा आनंद घेतलाय आणि विविध कृषी विषयक मार्गदर्शन केले. अनेक ठिकाणी महिला शेतकऱ्यांचाही भात लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येतोय. एक महत्त्वाची बातमी सांगलीमधूनच. सांगली महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली आहे. जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा गंभीर आरोप केलाय. महापालिका निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवाराऐवजी इतर पक्षांना मदत केली, राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही असा दावा त्यांनी केला आहे. नायकवाडी यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरावरही टीका करत ते केवळ राजकीय स्टंटबाजी करतात असं बागवान म्हणाले. खरं बघायला गेले तर दादाला इद्रिसभाईकडनं फार मोठी अपेक्षा होती आणि इद्रिसभाईने जर दादाचा मान सन्मान ठेवून पक्षाचं काम बरोबर इमानदारीने जर केलं असता तर आज महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी बसला असता. ज्या माणसानं, ज्या दादानं आमदारकी दिली की मुस्लिम समाजाने अल्पसंख्याक समाजाचा फायदा होऊ दे म्हणून, सभागृहामध्ये विषय मांडू दे म्हणून, त्या माणसानं दादाच्या विरोधमध्ये जाऊन, पक्षाच्या विरोधमध्ये जाऊन हे काम केलं. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नायकवडेनं जो आरोग्य शिबिर घेतला आहे ते एक ढोंग आहे.